बघा, आज तुम्हाला ह्या गणितामध्ये खूप जास्त गोष्टी शिकायला भेटणार आहेत. तर हा व्हिडिओ मी तरी हात जोडून तुमच्या भल्यासाठीच सांगतोय, की शेवटपर्यंत नक्की बघा. ह्याच्यातून तुम्हाला 2 ते 3 गोष्टी शिकायला मिळतील. ठीक आहे. पहिली गोष्ट जी तुम्ही पद्धत वापरता, पहिले त्याला मी अपोज नाही करत आहे आज, कारण की त्याने पण गणितं फास्ट सॉल्व्ह होऊ शकतात. जे काय करता तुम्ही बघा, या 2 संख्यांचा गुणाकार करता. 23.4 गुणिले 39. त्याच्यानंतर ह्या दोघांची बेरीज करून ॲड करता. 9 आणि 3 12 हातचा आला एक 6 62.4. ठीक आहे. आता याचा भागाकार करत बसलं तर तुमचं आयुष्य जाईल याला काढता-काढता. म्हणजे परीक्षा तर संपूर्णच जाईल, असं मला वाटतं. मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं तुम्ही डिजिटल सम मेथड किंवा आपलं जे घसरलं तिथं विसरलं हा टॉपिक वापरलेला आहे आपण. घसरलं तिथं विसरलं. फ्रीमध्ये अवेलेबल आहे बघून घ्यावा. ठीक आहे. घसरलं तिथं विसरलं हा टॉपिक बघून घ्या. जेणेकरून तुमचं कॉम्पिटिशन फास्ट कॅल्क्युलेशन फास्ट होईल. मग आता इथे बघा छेदस्थानी जर तुम्ही डिजिटल सम किंवा या अंकांची बेरीज केली 4 आणि 6 10 आणि 2 12. आपल्याला छेदस्थानी 3, 6, 9 म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त 3 हा आकडा येईल किंवा 9 आकडा येईल. हे आकडे नकोच आहे आपल्याला. 3, 6 नकोच आहे. ज्या अंकांची बेरीज खाली छेदस्थानी हे नको यायला. आता इथे 3 येत आहेत. ठीक आहे. 3 4 आणि 6 आणि 12. 12 म्हणजे किती? 12 म्हणजे 2 आणि 1 3. तर आपल्याला हा 3 काढून टाकायचा आहे. मग याला काय करूया 3 ने भाग जातोय का वरती? तर ह्याला 3 ने भाग जातो. मग 13 39 ह्याला 3 ने भाग देऊन बघू. 3 एका 3, 3 दोन्ही 6 आणि इथे खाली 2 उरतील. भाग जाणार नाही. मग हा 0 इथे पॉइंट आणि 8 त्रिक 24. आता ह्या दोघांची बेरीज केली. 2 आणि 8 किती होतील? 10 होतील. ठीक आहे. 10 म्हणजे काय 1 अधिक 0 1. जर छेदस्थानी 1 आलाय तर वरती काहीच करायचं नाही. या अंकांची बेरीज घ्यायची. किती येते बघा. 3 आणि 2 5 आणि 4 9. 9 गुणिला 1 आणि 4 किती आहेत? 4. 1 आणि 3 4 होतात. मग आता 9 ने कोणत्याही संख्येला गुणू द्या. 13 लिहा, 17,000 लिहा, 15,000 लिहा, काही लिहा. तर त्या अंकांची बेरीज नेहमी 9च येणार आहे. छेदस्थानी 1 आहे म्हणून आपण ह्याच्यासोबत छेडखानी करणार नाही. म्हणजे तुम्हाला असं उत्तर काढायचं आहे, ज्याच्या अंकांची बेरीज 9 आहे आणि तेच 100% तुमचं उत्तर आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी माहिती नाहीत, ते म्हणतील हे असले शॉर्टकट चालत नाहीत. पण हे प्रूव्हन आहेत. जर तुमचं कॅल्क्युलेशन म्हणजे हे जे उत्तरं आहेत, हे जर 100% बरोबर येणार असतील, तर हा डिजिटल सम चालून जाईल. म्हणजे हे 9 यांची बेरीज यायला पाहिजे, अंकांची बेरीज. मग इथे बघा 1 आणि 4 5, 5 आणि 7 12, 12 प्लस 5 17 होतात. 17 या अंकाची बेरीज केली तर इथे 8 होतं. आपल्याला किती पाहिजे? 9 पाहिजे. तर हे उत्तर नाही आहे. 1 आणि 4 5, 5 आणि 8 13, 13 प्लस 7 20 प्लस 5 25. 25 म्हणजे किती? 2 आणि 5 म्हणजे 7 अंकांची बेरीज येईल. या दोघांची बेरीज केली तर आपल्याला 9 पाहिजे. हेही नाही. त्याच्यानंतर डी ऑप्शन ट्राय करूया. 5, 3 8, 8 आणि 7 15 प्लस 20. ठीक आहे. 20 म्हणजे 2 आणि 0 म्हणजेच 2. हेही उत्तर नाही. आता ह्याचं 9 येतं बघू. 5 5 आणि 6 11, 2 13 आणि 5 18. 18 म्हणजे 1 प्लस 8 म्हणजेच 9. तर आपल्याला ज्या अंकाची बेरीज पाहिजे ती किती आहे? 9 आणि आपला ऑप्शन क्रमांक बी हे काय असेल? उत्तर असेल. ठीक आहे. आता हे घसरलं तिथं विसरलं किंवा ही पद्धत कधी फेल होते? जर हे उत्तरं राउंड फिगरमध्ये केलेले असतील. म्हणजे जर त्यांनी अप्रॉक्सिमेशन घेतलेलं असेल किंवा भागाकार अजून पुढे जात असेल, तर हे उत्तरं फेल जाऊ शकतात. पण या केसमध्ये गेलेले नाहीत. ठीक आहे. तरी पण आता ही गोष्ट तुम्ही शिकलात. आता नवीन गोष्ट शिकूया. हे मी तर तुम्हाला सांगेल, की अशा पद्धती वापरू नका. कारण काय आहे, इथे खूप जास्त पॉइंट आहेत. उत्तरं कसे पाहिजे आपल्याला पॉइंटमध्ये नको. ठीक. जाऊ द्या, असू द्या. आता तुम्हाला दुसरी बाब शिकवतो. जेसन आपली जी पद्धत आहे जेसन आणि रफिक. कोणती पद्धत आहे आपली? लसावी पद्धत. मग 23.4 दिवसात करतो. ह्याला किती दिवस लागले? 23.4 आणि रफिकला किती दिवस लागतात? 39. आपण काय करतो? या 2 संख्यांचा लसावी घेतो. आजपर्यंत तुम्ही भरपूर लसाव्या काढल्या असतील, पण पॉइंटवाला लसावी कसा काढणार? हा मोठा प्रश्न येतो. मग आता सध्या विसरून जा. आपल्याला लसावीवरती भर नाही द्यायचा. आपल्याला काय करायचं? उत्तर काढायचं आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला लसावी नाही शिकायचा. आपल्याला शिकायचं उत्तर कसं काढता येईल. मग ठीक आहे. आता ही जे प्रश्न आहे, याचं जर लसावी काढायला गेलं तर खूप वेळ लागेल. मग आपण काय करूया? 23.4ला मी असं लिहू शकतो 234 छेदामध्ये 10. ठीक आहे.
असं लिहू शकतो मी. 23.4ला 234/10 सेमच अर्थ आहे. ठीक आहे. मग ह्याला मी लिहिलं 234/10. आता ह्याचा लसावी काढायचा आहे तुम्हाला. मग आता ह्याचा लसावी कसा काढतो? फक्त अंशाचा लसावी काढायचा. छेदाकडे बघायचं पण नाही, आपल्याला काही घेणं देणं नाही. मग अंश किती आहे? 234 आहे, 39 आहे. आता आपल्याला तर माहिती आहे 39ला 13ने भाग जातो. मग आता एकदा बघायचं 234ला 13ने भाग जातो का? तर मग 234ला जर मी 13ने भाग दिला तर 13 एका 13, खाली उरले 10, 13 आठे 110. म्हणजे मी 234ला कसं म्हणू शकतो? 13 गुणिला 18 आणि 39 कसं आहे? 13 गुणिला 6. बघा 13 तर कॉमन आहे, मग लसावीमध्ये 13 येणार आणि ह्या दोघांमध्ये मोठी संख्या येणार, कारण की 6ने या संख्येला पूर्णपणे भाग जातो. मग डायरेक्ट 18 लिहिणार. ठीक आहे. हा काय आला तुमचा? लसावी आला. 13 गुणिले 18 म्हणजे 234 तुम्ही लिहू शकता इथे. बघा ह्याला मी 234 पण लिहू शकतो, या दोघांचा गुणाकार, कारण की आत्ताच काढला आपण. ठीक आहे. आता हे जे काढलंय हे काय भानगड आहे? हे आहे तुमचं पूर्ण काम. ठीक आहे. हे पूर्ण काम आहे. काय पूर्ण काम आहे? की समजा खुर्च्या बनवतोय तो 234. कोण? जेसन. किती दिवसामध्ये? 234/10 दिवसामध्ये. रफिक काय करत आहे? 234 खुर्च्या बनवते 39 दिवसात. मग यांच्या कार्यक्षमता आपल्याला काढायच्या आहे, ज्याला इंग्लिशमध्ये इफिशियन्सी मेथड असे म्हणतात. इफिशियन्सी म्हणतात. ठीक आहे. मग 13 गुणिला 18 छेदामध्ये जेसनची क्षमता. 13 गुणिला 18 सॉरी जेसनला लागलेले दिवस. त्याला किती दिवस लागले? 234/10. हा जो छेदातला 10 आहे आपण वरती घेऊन जातो गुणाकारामध्ये. ठीक आहे. छेदातला 10 वरती पाठवला. हे 234 कॅन्सल झाले. इथे 10 आलं. 10 काय आलं? जर समजा जेसन 234 खुर्च्या एवढ्या दिवसात बनवतो, प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवल्या असतील? 10 खुर्च्या प्रत्येक दिवशी जेसनने बनवल्या असतील. ही काय आहे? जेसनची क्षमता आहे प्रत्येक दिवस. आणि सेम तसंच 13 गुणिला 18 एवढ्या खुर्च्या काय करत आहे? 234 खुर्च्या रफिक 39 दिवसात बनवतोय. मग प्रत्येक दिवशी किती बनवत आहे? 13 39 आणि हा किती बनवत आहे? रफिक प्रत्येक दिवशी 6 खुर्च्या बनवत आहे. रफिक प्रत्येक दिवशी 6 खुर्च्या बनवत आहे. ठीक आहे. हे कळालं. हे काय आलं बघा? जेसनला लागलेले दिवस, जेसन किंवा रफिक दोघांचे काम आपण समान करून घेतले. लसावी काढला कशासाठी? काम समान करण्यासाठी. जे किती झालं? 234 खुर्च्या बनवायचं. मग जेसन आणि रफिक, जर जेसन प्रत्येक दिवशी 10 खुर्च्या बनवतोय आणि रफिक प्रत्येक दिवशी 6 खुर्च्या बनवत आहे, तर दोघांनी सोबत जर एक दिवस काम केलं तर दोघं मिळून किती खुर्च्या बनवतील? 10 + 6 16 खुर्च्या प्रत्येक दिवशी दोघं मिळून बनवतील. आता त्यांना काय म्हटलेलं आहे? जर त्यांनी एकत्र काम केले तर ते दोघे तेच काम म्हणजे किती? 234 खुर्च्या बनवायचं किंवा 13 गुणिला 18 एवढे खुर्च्या बनवायचं काम ते दोघे मिळून एका दिवसात जर 16 खुर्च्या बनवतात तर 234 खुर्च्या किती दिवसात बनवतील? याला कितीने भाग देऊया? 2ने. 9 दुनी 18, 8 दुनी 16, या दोघांचा गुणाकार केला 117 छेदामध्ये 8, 8ने भाग दिला, 8 एक 8, खाली उरले 3, 8 चोक 32 पॉईंट ह्याच्याले 5, इथे 0 दिला, 8 सकून 48, खाली उरले 2, 8 दुनी 16, खाली उरले 4, 8 पंचे 40, 14.625. बघा असंही उत्तर काढलं, तसंही उत्तर काढलं, तर उत्तर शेवटी सेमच येणार आहे. पण ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला अपूर्णांकाचा आजपर्यंत MPSC किंवा पोलीस भरतीला प्रश्न आलेला नाही. तो येऊ शकतो. ठीक आहे. तर तोही तुम्हाला समजून सांगितलं कसं सॉल्व्ह करायचं, त्याचेही अप्रोच तुम्हाला डेव्हलप करून दिलेले आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवू शकता. ही आपली 179 रुपयाची मंथली मेंबरशिप आहे, जी वार्षिक घेतल्यास तुम्हाला 699 रुपयामध्ये अवेलेबल होईल. धन्यवाद.